आणि ज्ञानी असतो. पहा, सत्वगुणी व्यक्तीचे लक्षण काय आहेत? तो सुखी असतो, त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान असतं, तो सर्व प्रकारच्या पाप करण्यापासून स्वतःला म्हणजे पाप करत नाही, तो पाप रहित असतो सत्वगुणी व्यक्ती. त्याचबरोबर सत्वगुणी व्यक्ती जो आहे तो सर्व प्रकारचे जे भक्तिमय किंवा आध्यात्मिक किंवा पुण्यमय कार्य करतो, पापमय कार्य तो करत नाही. तर अशा पद्धतीनं सत्वगुणी व्यक्ती जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या क्लेशातून मुक्त असतो, त्याला कोणत्याही प्रकारचं जनरली सामान्यतः कष्ट असत नाही. आणि सत्वगुण जो आहे तो जीवाला सुखाद्वारे बांधतो. तर सत्वगुण किंवा जो व्यक्ती सत्वगुणामध्ये आहे तो काय होतो? सुखाने बांधला जातो. अर्थात त्याला दुसऱ्या बाह्य गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचं काहीही आकर्षण राहत नाही आणि तो त्या स्थितीमध्ये स्थित राहतो आणि सुखी असतो. तर हे सत्वगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. रजोगुणी व्यक्तीचं लक्षण भगवंत सांगत आहेत. जो रजोगुणी व्यक्ती आहे, रजोगुणी व्यक्तीचं लक्षण आहे की सत्वगुणी व्यक्तीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं की मंदिरामध्ये पूजा करणारे लोक असतात पहा. इस्कॉन सोडून, इस्कॉनचं उदाहरण देत नाही, इस्कॉनच्या भक्तांचं उदाहरण देत नाही. इस्कॉन शिवाय जसं की दक्षिण भारतामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी जे ब्राह्मण असतात किंवा पुजारी असतात हे लोक हे सात्विक लोक आहेत पहा. किंवा आणखी मंदिरातल्या पुजाऱ्यांव्यतिरिक्त जर आणखी उदाहरण द्यायचं म्हटलं तर शिक्षक लोक जे निर्व्यसनी आहेत. आजकालचे शिक्षक तर हे तर आजच्या स्थितीमध्ये लागू होत नाही उदाहरण, पण तरी सुद्धा एक 30-40 वर्षापूर्वीच जर का पाहिलं तर शिक्षक लोक जे आहेत सात्विक होते आणि सर्व प्रकारे पापरहित होते पहा. आजकाल शिक्षक लोक सुद्धा सर्व प्रकारे चुकीचा व्यवहार करतात किंवा चुकीचे पाप कर्म करतात. पण एक शिक्षक जो आहे तो सात्विक मानला जातो आणि सर्व प्रकारे पापरहित असतो. तर अशा पद्धतीनं हे सत्वगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. जो रजोगुणी आहे, रजोगुणी व्यक्तीची लक्षणं काय आहेत पाहूया. रजोगुणी व्यक्ती जो आहे तो अनेक प्रकारच्या इच्छांनी ग्रस्त असतो, त्याच्या मनामध्ये अनेक इच्छा भरलेल्या असतात. त्याला अनेक कामना असतात, अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करण्याच्या इच्छांनी तो ग्रस्त असतो आणि त्यासाठी तो सदैव प्रयत्न करत असतो. किंवा जो रजोगुणी व्यक्ती आहे तो काय करतो? सदैव काही ना काहीतरी कार्यामध्ये संलग्न असतो. तो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सदैव काही ना काहीतरी कार्यकलाप त्याचे चालू असतात. मग प्रवास असेल, मग लिखाण असेल, किंवा तो काहीतरी काम करत असेल, किंवा तो कोणाशी तरी डीलिंग करत असेल, किंवा तो ऑफिसमध्ये त्याचं काहीतरी म्हणजे अशा पद्धतीनं सदैव. मग शेतकरी असतील पहा, एखादा बिझनेसमन असू शकतो किंवा एखादा लेबर वर्क करणारे लोक असू शकतात. तर हे सगळे लोक जे आहेत ते काय आहेत? रजोगुण. मॅक्झिमम लोक जे आहेत ते रजोगुणामध्ये असतात, रजोगुणामध्येच कार्य करतात लोक. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कंटिन्युअसली हे लोक काय करत असतात? काही ना काहीतरी इच्छापूर्तीसाठी किंवा मनामध्ये काही ना काही हेतू ठेवून सदैव कार्य करण्यामध्ये संलग्न असतात. तर हे रजोगुणी व्यक्तीची लक्षणं आहेत. आणि रजोगुणी व्यक्तीचं काय आहे लक्षण? आसक्ती. त्याला वेगवेगळ्या गोष्टींप्रती आसक्ती असते आणि वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्याची पूर्णपणे त्याला तृष्णा असते. तर अशा पद्धतीनं हे रजोगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. आणि हे रजोगुण जो आहे तो सकाम कर्मांनी म्हणजे व्यक्तीला वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी तो काय करत असतो? कार्य करत असतो आणि ते कार्य करून त्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. हे रजोगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. आणि तमोगुणी व्यक्तीचं भगवान सांगतायत, जो तमोगुणी व्यक्ती आहे तो पूर्णपणे अज्ञानात असतो, त्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान असत नाही, सर्व प्रकारे तो अज्ञानामध्ये असतो आणि सदैव तो चुकीच्या गोष्टी करत असतो. तर हे तमोगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. आणि तमोगुणी व्यक्ती जो आहे तो एक मूर्ख व्यक्ती. आपण काही लोकांना म्हणतो की हा व्यक्ती मूर्ख आहे. मूर्ख आहे अर्थात का म्हणतो आपण त्याला? कारण की जे पण तो करत असतो त्याच्यातून काहीही त्याला पण लाभ होत नाही आणि इतरांना पण लाभ होत नाही. आणि अशा पद्धतीनं तो व्यक्ती जे काही करतो
त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ त्याचं पण आणि इतरांचं पण नुकसान होत असतं आणि सर्व जणांना त्रास पण होत असतो. तर अशा पद्धतीनं तमोगुणी व्यक्ती जो आहे एक मूर्ख व्यक्तीसारखा व्यवहार करत असतो आणि मूर्ख किंवा एक वेडा व्यक्ती तशा पद्धतीचा त्याचा व्यवहार असतो आणि पूर्णपणे तो अज्ञानामध्ये असतो. तमोगुणी व्यक्ती जे आहेत ते रात्रभर जागरण करणं, दिवसभर झोपणं, त्याचबरोबर काम वासनानी पूर्ण ग्रस्त असतो तो. स्त्रियांशी संग करणं, तर अशा पद्धतीनं सर्व प्रकारची मांसाहार करणं, सर्व प्रकारची पापमय कार्य आणि सर्व प्रकारची मूर्खपणाची कार्य करणं, हे सर्व लक्षणं कशाची आहेत? तमोगुणाची लक्षणं आहेत ना. तर अशा पद्धतीनं रात्रभर पार्ट्या करतात लोक, दिवसभर झोपा, तर हे सर्व काय आहेत? तमोगुणी व्यक्तीची लक्षणं, तमोगुणी व्यक्ती आहेत. तर मग भगवंत सांगतात 9व्या श्लोकामध्ये सत्वगुणा व्यक्तीची गती काय, रजोगुणी व्यक्तीची गती काय होते आणि तमोगुणी व्यक्तीची गती काय होते. भगवान सांगतात की सत्वम ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थान. ऊर्ध्वम म्हणजे भगवान सांगणार की स्वर्गामध्ये जातो किंवा आणखी कुठं, पण त्याची जे गती आहे ती ऊर्ध्व दिशेने होत असते. तो उत्तरोत्तर प्रगती करत असतो चांगल्या मार्गावरती. तर अशा पद्धतीनं सत्वगुणी व्यक्ती जो आहे तो चांगल्या स्थितीमध्ये जात असतो सदैव. त्याची उत्तरोत्तर काय होत असते? प्रगतीच होत असते. तर सत्वगुणी व्यक्ती जो आहे तो ऊर्ध्वम गच्छन्ति, तर चांगल्या मार्गावरती तो अग्रेसर होत असतो. मध्ये तिष्ठन्ति राजसा, जो रजोगुणी व्यक्ती आहे तो आहे त्या स्थितीमध्ये राहतो, तो ना वरती जातो ना खाली जातो. तर अशा पद्धतीनं जर त्यानं सत्वगुण विकसित केला तर तो मग वरती जाऊ शकतो, किंवा त्यानं जर तमोगुण विकसित केला तर तो खाली जाईल. परंतु त्या स्थितीमध्ये त्यानं तेच कार्य करत राहिला तर त्या स्थितीमध्ये राहील तो. मध्ये तिष्ठन्ति राजसा. आणि भगवान सांगतात की अधो गच्छन्ति तामसा, जो तमोगुणी व्यक्ती आहे त्याचं मात्र पतन होतं. तो व्यक्ती जे आहे तो त्या स्थितीमध्ये जर भूलोकावरती किंवा या ठिकाणी आहे तो, परंतु तो या ठिकाणी कायम राहणार नाही. भगवान सांगतात की असा व्यक्ती जो आहे तो त्याची अधोगती होईल, तो नरकामध्ये जाऊ शकतो किंवा तो आणखी वाईट स्थितीमध्ये जाऊ शकतो. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं जे मांसाहारी लोक आहेत किंवा नशापान करणारे लोक आहेत तर अनेक प्रकारचे गुन्हे पण करतात आणि त्यांना काय होते? कारावास होतो, जन्मठेप होते. तर अशा पद्धतीने काय होतं? या ठिकाणी सुद्धा त्यांचं अधपतन होतं आणि मृत्यूनंतर सुद्धा त्यांची दुर्गती होते. तर अशा पद्धतीने तमोगुणी व्यक्ती जे आहेत त्यांचं अधपतन होतं, अधो गच्छन्ति तामसा. तर हे काही लक्षणं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेली आहेत. तर पुढं आणखी महत्वपूर्ण गोष्टींचं वर्णन या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे 14व्या अध्यायामध्ये. तर भगवंत या ठिकाणी सांगतात 18व्या श्लोकामध्ये तर कशा पद्धतीनं व्यक्ती जो आहे या गुणांच्या मधून बाहेर पडू शकतो, तर याचं वर्णन. तर अर्जुन भगवंतांना 3 प्रश्न विचारत आहे, महत्वपूर्ण. अर्जुनाने 3 प्रश्न विचारलेले आहेत. अर्जुन पहिला प्रश्न विचारत आहे की जो गुणातीत आहे, तर हे 3 गुण तर आपण पाहिले किंवा कशा पद्धतीने आपण प्रकृतीच्या या 3 गुणांद्वारे नियंत्रित आहोत. भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगत आहेत की काय करायचं आहे तुला? निर्द्वंद्वो नित्य सत्वस्तो निर्योगक्षेम आत्मवान. तर अर्जुनाला भगवंत सांगत आहेत की निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. निस्त्रैगुण्य म्हणजे 3 गुणांच्या रहित व्हायचं आहे, सर्व प्रकारच्या द्वंद्वामधून बाहेर पडायचं आहे आणि सर्व प्रकारे काय करायचं आहे? 3 गुणांच्या अतीत व्हायचं आहे. तर हे अर्जुनाला भगवंत दुसऱ्या अध्यायातच सांगत आहेत. तर या ठिकाणी अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहे की या 3 गुणांच्या अतीत असलेल्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत? तो व्यक्ती कोणत्या लक्षणांद्वारे जाणला जातो? दुसरा प्रश्न अर्जुनानं विचारलेला आहे
त्या व्यक्तीचं आचरण कशा पद्धतीचं असतं, तर हे विचारत आहे अर्जुन. आणि तिसरा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे, गुणांना पार करण्याचा विधी काय आहे. तर आतापर्यंत आपण 3 गुण थोडक्यामध्ये पाहिलेला आहे. विस्तारपूर्वक तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल 14व्या अध्यायाचं तुम्ही अध्ययन करा, किंवा आणखी विस्तारपूर्वक वर्णन आहे 18व्या अध्यायामध्ये. 18व्या अध्यायामध्ये भगवंत 3 प्रकारचं दान काय आहे, 3 प्रकारची बुद्धी काय आहे, 3 प्रकारचे कर्ते कोणते आहेत, म्हणजे 3 गुणांमध्ये सत्वगुणी करता, रजोगुणी करता, तमोगुणी करता. त्याच्यानंतर सत्वगुणी बुद्धी काय आहे, रजोगुणी बुद्धी काय आहे, तमोगुणी बुद्धी काय आहे भगवान सांगतात. त्याच्यानंतर सत्वगुणी दान, रजोगुणी दान. तर सर्व प्रकारचं विस्तारपूर्वक तिथं पण 18व्या अध्यायामध्ये लगभग 15 ते 20 श्लोकांमध्ये सत्व रज तमोगुणामध्ये वेगवेगळी कार्य कशा पद्धतीने केली जातात, त्याची लक्षणं काय आहेत, ते वर्णन 18व्या अध्यायामध्ये पुन्हा भगवंताने केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही आणखी अध्ययन करू शकता. तर थोडक्यामध्ये आपण पाहिले सत्वगुण काय, रजोगुण काय, तमोगुण काय, आणि आपल्याला या 3 गुणांच्या बाहेर पडायचं आहे. या 3 गुणांच्या अधीन आहोत आपण या भौतिक जगात. तर या ठिकाणी अर्जुन त्याच्याबद्दल जिज्ञासा करत आहे की त्रिगुणातीत असलेल्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत, दुसरं त्याचं आचरण काय असतं, आणि तिसरं तो व्यक्ती जो आहे किंवा 3 गुणांच्या अतीत व्हायचा विधी काय आहे. पहा, लक्षण, आचरण आणि विधी. तर भगवंत उत्तर देत आहेत. पहा, भगवंत सांगत आहेत की गुणातीत व्यक्तीचं लक्षण, गुणातीत व्यक्तीचं लक्षण भगवंत सांगतायत 22व्या श्लोकामध्ये. तर भगवंत काय सांगतात, जो व्यक्ती गुणातीत आहे तो पूर्णपणे ज्ञानी असतो. पहा, त्याला वैदिक ग्रंथांचं ज्ञान असतं, वैदिक ग्रंथांचे जे सिद्धांत आहेत ते त्याला माहित असतात. अर्थात प्रकाश, असं आपण म्हणतो ना, ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञान अंजन शलाकया. तर गुरु काय करतात, आपल्याला ज्ञान रूपी प्रकाश प्रदान करतात आणि अज्ञान रूपी अंधकार जो आहे तो नाहीसा करतात. तर अशा पद्धतीनं व्यक्ती जो आहे तो गुणांच्या अतीत होऊ शकतो. तर पहिलं लक्षण आहे तो प्रकाश किंवा ज्ञानामध्ये स्थित असतो. दुसरं लक्षण आहे आसक्ती आणि मोह. तर एक आहे आसक्ती, एक आहे मोह. तर आसक्ती पण आणि मोह पण त्याच्यामध्ये असत नाही. आणि आसक्ती उत्पन्न झाली म्हणून तो घृणा करत नाही, किंवा मोह उत्पन्न झाला म्हणून सुद्धा तो घृणा करत नाही, आणि या गोष्टींची तो इच्छा सुद्धा करत नाही. तर अशा पद्धतीनं कोणत्याही म्हणजे मधली स्थिती, थोडक्यामध्ये सांगायचं तर मधली स्थिती, ना त्याला कुठल्या गोष्टीप्रती आसक्ती असते किंवा तो कुठल्याही गोष्टीचा पूर्णपणे त्याग किंवा हे करत नाही, तिरस्कार करत नाही. तो सुखामध्ये पण राहू इच्छित नाही किंवा दुःखामध्ये पण राहू इच्छित नाही. सुख आलं तरी विचलित होत नाही, दुःख आलं तरी विचलित होत नाही. तर अशा पद्धतीनं तर हे काय आहे, लक्षण आहे. तर आणखी काय सांगतात भगवंत त्याचं आचरणाबद्दल. एक गुणातीत व्यक्ती जो आहे त्याचं आचरण कसं असतं, तर भगवंत सांगत आहेत की असा व्यक्ती जो आहे सर्व प्रकारे स्थिर असतो, कोणत्याही स्थितीमध्ये तो विचलित होत नाही. मग त्याच्या जीवनामध्ये सुख आलं तरी तो विचलित होत नाही किंवा दुःख आलं तरी तो विचलित होत नाही. सुख आलं तर तो हर्षोल्लासित होत नाही. सुख आलं माझ्या जीवनामध्ये मग तो उड्या मारू लागतो, चेकाळतो, तर असल्या गोष्टी नाही. किंवा दुःख आल्यानंतर आक्रोश करणं, दुःख आल्यानंतर अनेक प्रकारे म्हणजे सर्व गोष्टी सोडून देणं, कर्तव्य सोडून देणं आणि सर्व प्रकारे निष्क्रिय होणं, असल्या गोष्टी सुद्धा तो करत नाही. जसं की द्रोणाचार्यांना समजलं की अश्वत्थाम्याचा मृत्यू झालेला आहे. खरं तर मृत्यू झाला नव्हता किंवा त्यांना तसं हे करण्यात आलं, तशी स्थिती किंवा तसं त्यांना जाणीव करून देण्यात आली. तर द्रोणाचार्यांनी काय केलं, आपलं कर्तव्य युद्ध करण्याचं कार्यच त्यांनी सोडून दिलं.
जे त्यांचं कर्तव्य होतं, कोणत्याही स्थितीमध्ये युद्ध करणं त्यांनी सोडायला नाही पाहिजे. परंतु एवढे दुःखी झाले की द्रोणाचार्य काय करतात, युद्ध करणंच बंद करतात. तर अशा पद्धतीनं जो गुणातीत आहे तो आपलं कर्तव्य कधीही सोडत नाही. मग सुखी स्थितीमध्ये असो किंवा दुःखी स्थितीमध्ये असो, सर्व परिस्थितीमध्ये तो स्थिर राहतो, स्वस्थ असतो तो, कोणत्याही स्थितीमध्ये तो विचलित होत नाही. त्याच्या जीवनामध्ये समलोष्टाश्म कांचन, भगवंत सांगतात की जर त्याला एखाद्यानं धन दिलं तरी त्या धनाप्रती तो आकर्षित होत नाही, किंवा एखाद्यानं त्याला गारेचे खडे दिले तरी सुद्धा ते खडे म्हणजे त्याचा तिरस्कार तो करत नाही. म्हणजे धनाप्रती आसक्ती किंवा एखाद्या क्षुल्लक गोष्टीप्रती तिरस्कार या गोष्टी त्याच्यामध्ये असत नाहीत. तुल्य म्हणजे प्रिय आणि अप्रिय, आपण काय करतो, प्रिय गोष्टीप्रती आपल्याला आकर्षण असतं, प्रिय गोष्टीचं आपण काय करतो, जास्त किंमत करतो, आणि अप्रिय गोष्टीला आपण तुच्छ लेखतो. तर गुणातीत व्यक्ती जो आहे, प्रिय आणि अप्रिय त्याच्यासाठी असत नाही, सर्व गोष्टी त्याच्यासाठी समान असतात. आणि मान अपमान, त्याला मान भेटला तरी तो विचलित होत नाही, त्याचा अपमान झाला तरी तो विचलित होत नाही, तर सर्व स्थितीमध्ये स्थिर राहतो तो. तर हे काही लक्षणं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेली आहेत. तर शेवटी भगवंत 26व्या श्लोकामध्ये सांगत आहेत की कशा पद्धतीनं आपण त्रिगुणातीत होऊ शकतो. अतिशय सुंदर श्लोक आहे, 26वा श्लोक आहे 14व्या अध्यायाचा, की विधी काय आहे. आपण पहिलं पाहिलं की त्याची लक्षणं काय आहेत, आचरण काय आहेत, आणि आता विधी सांगत आहेत भगवंत 26व्या श्लोकामध्ये. तर भगवंत सांगतात, मांच अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समतीतैतान ब्रह्म भूयाय कल्पते. काय सांगतात भगवंत, माम च अव्यभिचारेण, तर ज्या व्यक्तीला त्रिगुणातीत व्हायचं आहे किंवा जो व्यक्ती त्रिगुणातीत आहे तर तो व्यक्ती कसा असला पाहिजे किंवा त्यानं काय केलं पाहिजे, मामच अव्यभिचारेण, भगवान सांगतात की अव्यभिचारेण, तर या शब्दामध्येच आहे अ आणि व्यभिचार. व्यभिचार तर हा मराठीमध्ये पण शब्द वापरला जातो पहा, व्यभिचार किंवा व्यभिचारी व्यक्ती आपण म्हणतो, व्यभिचारी व्यक्ती किंवा व्यभिचारी स्त्री म्हणतो कधी कधी. तर व्यभिचारी व्यक्ती कोणाला म्हटलं जातं, जो पुरुष आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर स्त्री बरोबर संबंध ठेवतो त्याला व्यभिचारी पुरुष म्हटलं जातं. किंवा व्यभिचारी स्त्री, जी व्यक्ती आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाबरोबर संबंध ठेवते त्या स्त्रीला व्यभिचारी स्त्री म्हटलं जातं. मग या ठिकाणी भगवंत म्हणतायत की अव्यभिचारेण, तर याच्यावरून आपण समजू शकतो भगवंतांना काय म्हणायचंय, मामच अव्यभिचारेण भक्ती योगेन. भगवंत म्हणत आहेत की केवळ आणि केवळ माझीच भक्ती करतो, इतर कोणाचीही भक्ती करत नाही, अव्यभिचारेण. तर कोणत्याही स्थितीमध्ये भगवंतांच्या व्यतिरिक्त दुसरा, मग या ठिकाणी भगवंतांच्या व्यतिरिक्त म्हटलं तर कोण येईल, देवी देवता. तर भगवंतांच्या व्यतिरिक्त देवी देवतांना सुद्धा तो त्यांची भक्ती करत नाही. भक्तांसाठी देवी देवतांचं महत्व आहे, देवता जे आहे ते भगवंतांच्या व्यवस्थापनेमध्ये किंवा जे काही व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये सहाय्यक आहेत, त्यामुळे देवतांचा आपण तिरस्कार किंवा द्वेष करणं किंवा या गोष्टी तर करत नाही. परंतु भगवान सांगतायत त्यानुसार देवतांची भक्ती भक्त करत नाही. वैष्णव जो आहे तो देवतांचा आपण सन्मान करतो, भगवंतांचे सेवक या नात्यानं, परंतु देवतांची आपण भक्ती आपल्यासाठी, जसं की एका स्त्रीसाठी पती जो आहे एकमेव, ती काय करते, इतर सर्वांचा ती सन्मान करते, परंतु निष्ठा तिची कोणाप्रती असते, पतीप्रती असते. तसं इतर देवता वगैरे यांचा आपण सन्मान करतो, परंतु पूर्ण आपण निष्ठा जी आहे किंवा भक्ती जी आहे किंवा सेवा जी आहे ते आपण भगवंतांची करतो. तर अशा पद्धतीनं मामच अव्यभिचारेण भगवंत सांगतात की
केवळ भगवंतांचीच आपण भक्ती करतो, असा व्यक्ती जो केवळ आणि केवळ भगवंतांची भक्ती करतो, तो व्यक्ती काय करू शकतो? तीन गुणांच्या अतीत होऊ शकतो. भक्ती योगेन सेवते. भगवत सांगतात स गुणान समतीतैतान. तो व्यक्ती काय करू शकतो? तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. ब्रह्मभूयाय अर्थात ब्रह्म अवस्थामध्ये, अर्थात आत्म्याच्या स्थितीमध्ये, अर्थात आत्म्याच्या स्तरावरती पोहोचू शकतो. आत्म्याच्या स्तरावरती म्हणजे सर्व प्रकारे भौतिकतेपासून तो मुक्त होईल आणि सर्व प्रकारे तो वसुदेव अवस्थेमध्ये स्थित होईल. तर अशा पद्धतीनं तीन गुणांच्या अतीत होऊ शकतो आपण. तर थोडक्यामध्ये श्रीमद भागवताचा अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण श्लोक या ठिकाणी मी आपल्यापाशी अजून थोडा वेळ आहे याच्यावरती तीन गुणांच्या अतीत व्यक्तीचं लक्षण आणि कशा पद्धतीनं तो व्यक्ती जो आहे स्थित असतो. तर हे तीन सत्व रज तमोगुण आपण चर्चा केली. तर या तीन गुणांच्या अतीत असणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या स्थितीला काय म्हटलं जातं आणि त्या स्थितीची आणखी काही लक्षणं आहेत किंवा ती स्थितीमध्ये व्यक्तीचं कसं आचरण असतं त्याचं वर्णन श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदाचा अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक संख्या 23 मध्ये स्वतः भगवान शिवजी शंकरांच्या द्वारा त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तर थोडक्यामध्ये प्रपादांनी मोठं तात्पर्य लगभग 3.5 पानाचं तात्पर्य प्रपादांनी लिहिलेलं आहे. तर हे सुद्धा आपण नोट करू शकता. स्कंद आहे 4था, अध्याय आहे 3रा आणि श्लोक संख्या आहे 23. तर हे काही महत्वाचे श्लोक आहेत, जसं की 14व्या अध्यायाचा 26वा श्लोक, 26व्या श्लोकावरचं तात्पर्य. तर चर्चा करताना आपण थोडक्यामध्ये चर्चा करतो, परंतु विस्तारपूर्वक आपण त्याचं अध्ययन करायला पाहिजे. तर आपण सेपरेट वेळ देऊन याचं अध्ययन करू शकता. 14व्या अध्यायाचा 26वा श्लोक आणि श्रीमद भागवत स्कंद 4 अध्याय क्रमांक 3 श्लोक संख्या 23. तर स्वतः शिवजी माता पार्वतीला सांगत आहेत, सत्वं विशुद्धं वसुदेव शब्दितं यदीयते तत्र पुमान पावृतः सत्वे च तस्मिन् भगवान वासुदेवो ही अदोक्षजो मे नमसा विधीयते. तर याचं भाषांतर आहे, भगवान शिवजी माता पार्वतीला सांगतात की मी विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये भगवान वासुदेवांना सदैव वंदन करण्यात निमग्न असतो. तर स्वतः शिवजी जे आहेत सदैव काय करतात? भगवंतांचं चिंतन करतात. तर शिवजी जे आहेत ते 3 गुणांच्या अतीत आहेत. यद्यपि शिवजी तमोगुणाचे देवता आहेत किंवा तमोगुणी भगवान ती म्हणजे 3 गुणांचे गुणावतार आहेत. तर गुणावतारामध्ये सत्वगुण भगवान विष्णू, रजोगुण ब्रह्माजी आणि तमोगुणाचे अवतार आहेत शिवजी. परंतु तमोगुणाचे अवतार असले तरी सुद्धा शिवजी जे आहेत तमोगुणामध्ये नाहीत. पहिला सिद्धांत हा देण्यात घेतला पाहिजे. आणि शिवजी जे आहेत ते ना रजोगुणात, तमोगुणात किंवा सत्वगुणात आहेत, ते विशुद्ध सत्वगुणात आहेत. तर ते 3 गुणांच्या अतीत आहेत. स्वतः ते सांगत आहेत, शंकर सांगत आहेत की मी विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये भगवान वासुदेवांचं सदैव वंदन करत असतो. आणि विशुद्ध सत्वगुण काय आहे किंवा 3 गुणांच्या अतीत असणाऱ्या व्यक्तीचं एका म्हणजे सोप्या शब्दामध्ये वर्णन करतात शिवजी. काय म्हणतात? कृष्ण भावना सदैव विशुद्ध चेतना असते. तर आपल्या इस्कॉनच्या भाषेमध्ये कृष्ण भावना सदैव विशुद्ध चेतना असते. तर 3 गुणांच्या अतीत असलेल्या व्यक्तीचं एका वाक्यामध्ये वर्णन किंवा एका वाक्यामध्ये लक्षण काय आहे की तो सदैव भगवंतांचं स्मरण करत असतो. तो सदैव भगवंतांना म्हणजे त्याच्या हृदयामध्ये भगवंतांचं तो सदैव दर्शन करत असतो. भगवंतांना कोणत्याही स्थितीमध्ये तो विसरत नाही. अर्थात आणखी वेगळ्या शब्दामध्ये आपल्या प्रभातांच्या भाषेमध्ये काय, तो कृष्ण भावना भावित असतो. 24ही तास तो भगवंतांचं स्मरण करतो, भगवंतांना प्रणाम करतो, भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असतो, भगवंतांच्या गुरूंच्या प्रसन्नतेसाठी तो कार्य करत असतो. तर हे काय आहे? त्रिगुणातीत व्यक्तीचं लक्षण आहे किंवा विशुद्ध चेतनेमध्ये.
तर या विशुद्ध चेतनेला हे आपण विशुद्ध सत्वगुण म्हणतो. तर याला दुसऱ्या शब्दामध्ये या ठिकाणी शिवजी काय म्हणतात, वसुदेव अवस्था. तर हा शब्द आपण काही जणांनी ऐकला असेल किंवा पहिल्यांदाच ऐकत असाल. तर विशुद्ध सत्वगुण अवस्थेला वसुदेव अवस्था या ठिकाणी शिवजी सांगत आहेत. वासुदेवो तस्मिन भगवान वासुदेवो. तर ह्याला वसुदेव अवस्था म्हटलं जातं. आणि वासुदेव म्हणून ओळखले जाणारे परम भगवंत कोणत्याही आवरणात न राहता अशा चेतनेत प्रकट होतात. तर आणखी दुसऱ्या शब्दामध्ये काय सांगतात शिवजी, पहा. शिवजी सांगत आहेत की जे भगवान वासुदेव आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, ते कधी प्रकट होतील? शिवजी सांगत आहेत ते विशुद्ध सत्वगुणामध्ये अर्थात वसुदेव अवस्थेमध्ये, अर्थात जेव्हा आपण सदैव भगवंतांचं चिंतन करू, 24ही तास कृष्ण भावनेमध्ये जेव्हा आपण राहू, त्या स्थितीमध्ये भगवंत आपल्याला दर्शन देतील, त्या स्थितीमध्ये आपण भगवंतांना पाहू शकतो. तर या ठिकाणी काय सांगतात, वासुदेव म्हणून ओळखले जाणारे परम भगवंत कोणत्याही आवरणात न राहता, म्हणजे भगवंत सर्व प्रकारचं जे आवरण आहे आपल्यामध्ये आणि भगवंतांच्या मध्ये, जे पण बंधन किंवा पडदा आहे किंवा आवरण आहे, ते काय होईल, नाहीस होईल आणि भगवंत आपण पाहू शकतो थोडक्यामध्ये. तर तात्पर्य, खूप सुंदर तात्पर्य प्रभुपाद देत आहेत. आपण पाहूया काय म्हणतात प्रभुपाद. जीवात्मा स्वरूपात शुद्ध आहे, असंग ह्ययम पुरुषः. वैदिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे की आत्मा विशुद्ध व भौतिक आसक्तीच्या दूषणापासून मुक्त असतो. तर पहा, आत्मा शुद्ध आहे, परंतु मग अशुद्ध का झाला? जसं की पाणी, आकाशामधून ढगाचं पाणी, पावसाचं पाणी जेव्हा पडतं, तर वरती जर आपण पकडलं तर ते पाणी, त्याला फिल्टर करण्याची पण आवश्यकता नाही. बिस्लेरीपेक्षा सुद्धा शुद्ध पाणी असते ते. पण ते दूषित कधी होतं? जेव्हा ते जमिनीशी संपर्क त्याचा होतो. तर आत्मा जो आहे तो विशुद्ध आहे, परंतु या भौतिक जगामध्ये जेव्हा सत्व रजतम या गुणांच्या संपर्कामध्ये तो आला आणि काय झालेला आहे, या ठिकाणी आत्मा तर शुद्धच आहे, परंतु या प्रकृतीचे त्याला आवरण आलेले आहेत, सत्व रजतम गुणाचं हे आवरण, आणि त्यामुळे काय झालेलं आहे, त्याचे वेगवेगळे लक्षणं प्रकट झालेले आहेत. तर या स्थितीला शुद्ध सत्व असे म्हणतात. मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होताच तो त्याच्या शुद्ध मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असल्याचे जाणावे. शुद्ध सत्व म्हणजे भौतिक गुणांच्या पलीकडील स्थिती होय. ही शुद्ध सत्व स्थिती प्रत्यक्ष अंतरंगा शक्तीच्या प्रभावाखाली असल्यामुळे या स्थितीत भौतिक चेतना निष्क्रिय होते. तर अशा पद्धतीनं एक आहे योगमाया आणि एक आहे महामाया. योगमाया काय करते, जीवाला भगवंतांच्याकडे नेते, आणि महामाया काय करते, जीवाला नियंत्रित करते. तर महामाया सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर भगवद्गीता जर आपण भगवद्गीतेमध्ये जे चित्र आहेत ना, तर त्या चित्रांमध्ये एक चित्र आहे की प्रकृतीचे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण कशा पद्धतीनं 3 रश्या दाखवलेले आहेत. तर ते काय आहे, महामाया जीवांना नियंत्रित करत आहे. तर या ठिकाणी उदाहरण देत आहेत, पहा, खूप सुंदर उदाहरण देतात प्रभुपाद सांगतात की ज्या पद्धतीनं एक लोखंड आहे आणि अग्नी आहे. तर लोखंड जे आहे जेव्हा अग्नीमध्ये त्याला तापवलं जातं, तर लोखंड राहत नाही. लोखंडामध्ये अग्नीचे सर्व गुण येतात आणि लोखंडामध्ये जाळण्याची क्षमता येते. लोखंड काय करू शकतं, वस्तूंना जाळू शकतं जेव्हा ते अग्नीच्या संपर्कामध्ये येतं. किंवा दुसरं उदाहरण या ठिकाणी प्रभुपाद देत आहेत तांब्याचं. जेव्हा तांब जे आहे, तांब्यामध्ये विद्युत प्रवाह जो आहे, इलेक्ट्रिसिटी जी आहे प्रवाहित केली जाते, तेव्हा तांब राहत नाही. तांब काय बनतं, इलेक्ट्रिसिटी बनतं आणि त्याच्याद्वारे प्रकाश आहे किंवा त्याच्याद्वारे अलग अलग प्रकारे कार्य होतात. तर अशा पद्धतीनं लोखंडामध्ये अग्नीचे गुण येतात,
तांब्यामध्ये विद्युतचे गुण येतात, तसं भक्तिमय कार्यामध्ये संलग्न झाल्यानंतर श्रवण आहे, कीर्तन आहे, शास्त्राध्ययन आहे, भगवंतांची सेवा आहे, या सर्व गोष्टी केल्यानंतर जो बद्ध जीव आहे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमध्ये अडकलेला, तो जीव प्रकृतीच्या गुणांच्या अधीन राहत नाही. तो काय होतो? भगवंतांचे गुण त्याच्यामध्ये येतात पहा. तर भगवंतांमध्ये जे गुण आहेत ते सर्व गुण त्याच्यामध्ये येतात. अर्थात तो भगवंतांच्या समान, भगवंत नाही बनत परंतु भगवंतांच्या समान. जसं लोखंड अग्नी बनतं, जसं तांब जे आहे ते विद्युत बनतं, तसं या भौतिक जगातला बद्ध जीव कृष्ण भावना भावित किंवा कृष्ण भावनामय कार्य करून भगवंतांचे गुण त्याच्यामध्ये येतात आणि तो विशुद्ध अवस्थेमध्ये स्थित होतो. तर अशा पद्धतीनं आपण समजू शकतो की विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये किंवा विशुद्ध सत्वगुणामध्ये आपण कसं जाऊ शकतो. तर काय विधी आहे? भक्तिमय कार्यांच्या द्वारे कथा कीर्तन श्रवण करणं, शास्त्राध्ययन करणं, भगवंतांची सेवा करणं, भगवंतांच्या नावाचं कीर्तन करणं, भगवंतांच्या गुणांचं कीर्तन करणं. तर या सर्व गोष्टींच्या द्वारे आपण भगवंतांचे गुण आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. ऑलरेडी आपल्यामध्ये आहेत, फक्त त्यांचं काय करायचं आहे? पुनरुज्जीवन, त्यांना पुन्हा जागृत करायचं आहे. आणि ते जागृत करण्याचा विधी काय आहे? जे श्रवण कीर्तन आहे, विष्णू स्मरण पाद सेवन जे विधी आहे त्याच्याद्वारे. पुढं काय सांगतात पहा, शुद्ध सत्व म्हणजे तात्विकरित्या वस्तुदेव म्हणून ओळखली जाणारी दिव्य स्थिती आहे. ज्या व्यक्तीद्वारे श्रीकृष्ण प्रकट झाले तिचे नाव ही वसुदेव आहे. तर भगवंत कोणाच्या द्वारे प्रकट झाले? वसुदेव आणि देवकीच्या द्वारे. आणि म्हणून वसुदेवांच्या द्वारे भगवंत प्रकट झाले, म्हणून ज्या विधीद्वारे किंवा ज्या स्थितीमध्ये भगवंत प्रकट होतात त्या स्थितीला वसुदेव स्थिती म्हटलं जातं बा. तर या ठिकाणी शिवजी सांगत आहेत. तर वसुदेव अर्थात विशुद्ध सत्वगुणाची स्थिती, त्या स्थितीला वसुदेव म्हणत आहेत. का? कारण की वसुदेवांच्या द्वारे भगवंत प्रकट झाले. मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याद्वारे भगवंत प्रकट झाले. तर अशा पद्धतीनं वसुदेव स्थितीमध्ये भगवंत प्रकट होतात किंवा ज्या स्थितीमध्ये भगवंत प्रकट होतात त्या स्थितीला वसुदेव असं म्हटलेलं आहे. म्हणून विशुद्ध भक्तिमय सेवा करण्यासाठी आपण सकाम कर्मांद्वारे किंवा मानसिक तर्काद्वारे भौतिक लाभ मिळवण्याची इच्छा न ठेवता भक्तिमय सेवेच्या नियामक तत्वांचे पालन केले पाहिजे. तर अशा पद्धतीनं भगवंतांना जर का आपल्याला प्रकट करायचं असेल, काय करायला पाहिजे? आपण भक्तिमय कार्य करायला पाहिजे. विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये मनुष्य कोणताही हेतू न ठेवता आणि भौतिक स्थितींनी बाधित न होता केवळ कर्तव्य म्हणून भगवंतांची सेवा करतो. या स्थितीला शुद्ध सत्व किंवा वसुदेव असे म्हणतात. तर काय आहे आणखी महत्वाचं? आपण भक्तिमय कार्य करत असताना कोणत्याही प्रकारची भौतिक कामना ठेवायला नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारे आपण धनाची किंवा इंद्रिय भोगाची किंवा मान सन्मानाची, पद प्रतिष्ठेची इच्छा नाही ठेवायला पाहिजे. तर शुद्ध भावना ठेवून आपण काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला लाभ होऊ शकतो. आणखी एक पॉइंट आपण तात्पर्यामध्ये प्रपात देत आहेत. तर सांगत आहेत की चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिक्षा दिली की चेतो दर्पण मार्जनम. यद्यपि बाजूच्या गोष्टी किंवा बाजूला अनेक प्रकारचे अशुद्धता किंवा सर्व प्रकारचं दूषितता असू शकते, परंतु आपलं हृदय जेव्हा शुद्ध होईल, हृदयरूपी जे दर्पण आहे, जेव्हा त्याच्यावरच सर्व प्रकारचं जे दूषितता आहे नाहीच होईल, तर काय होईल? आपल्याला त्या ठिकाणी भगवंतांचं दर्शन होऊ शकतं. ज्या पद्धतीनं आरसा आहे, आरशावरती धूळ आहे, धूळ असलेल्या आरशामध्ये आपण स्वतःचा चेहरा पाहू शकत नाही, पण जेव्हा त्या आरशावरची सर्व धूळ आपण कपड्यानं साफ करतो तर त्या आरशामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. यद्यपि बाजूला सर्व प्रकारे दूषितता किंवा धूळ असू शकते, परंतु स्वच्छ झालेला आरसा जो आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला पाहू शकतो. तसं आजूबाजूचं वातावरण जरी, म्हणजेच आपण या भौतिक जगामध्ये जरी असलो, या भौतिक जगामध्ये
तीन गुणांच्या अधीन सर्व गोष्टी आहेत, परंतु आपली स्थिती जर का तीन गुणांच्या अतीत असेल, आपलं हृदय जर का स्वच्छ झालं, आपल्या हृदयामध्ये सर्व प्रकारचे जे विकार आहेत ते नाहीसे झाले, तर याच ठिकाणी आपण भगवंतांना पाहू शकतो. याच ठिकाणी सदैव आपण भगवंतांचं आपल्या हृदयामध्ये दर्शन करू शकतो. तर हे वसुदेव अवस्था आहे. वसुदेव अवस्थेमध्ये जसं की श्लोकामध्येच भगवंत शंकरांनी सांगितलं, काय सांगतात की वासुदेव म्हणून ओळखले जाणारे परम भगवंत कोणत्याही आवरणात न राहता, तर भगवंत कोणत्याही प्रकारे आपल्या किंवा त्यांना सर्व प्रकारे प्रकट करतात स्वतःला भगवंत. तर अशा चेतनेमध्ये भगवंत काय होतात, प्रकट होतात. तर हे विशुद्ध सत्वगुण आहे किंवा वसुदेव अवस्था आहे, जे तीन गुणांच्या अतीत आहे. आणि या स्थितीमध्ये विशुद्ध चेतनेमध्ये किंवा वसुदेव अवस्थेमध्ये भगवंत स्वतःला साधकाच्या समोर किंवा भक्ताच्या हृदयामध्ये किंवा भक्ताला दर्शन देतात. तर ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि बोल. तर धन्यवाद श्रीमान मधुर गौर प्रभूजींचा मी विशेष धन्यवाद देऊ इच्छितो. प्रभूजींनी मला चर्चा किंवा सेवा करण्याची संधी दिली. त्याचबरोबर आपण सर्व वैष्णवगण, आपण थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या क्षमतेनुसार. काही त्रुटी पण असू शकते. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आपण सुंदर असा क्लास दिला आणि सर्वांना तीन गुण आणि तीन गुणाच्या पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केलेलं. त्याबरोबर मी आपलं 3 वेळा हरी बोल म्हणून आभार व्यक्त करतो. हरी बोल हरी बोल हरी बोल. श्रीमान विठ्ठलानंद प्रभू आहेत का? नाही प्रभूजी. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारायचे. हँड रेज कोणीतरी केलता. हँड रेज कोणीतरी केलता, त्यांना प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकतो. तर हरे कृष्ण. येस. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. बोला बताजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. खूप छान ते प्रकृतीचे 3 गुणाविषयी खूप छान सांगितलं आणि कळालं पण खूप छान. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. तुम्ही सांगितलं की 3 गुणांच्या सहाय्याने आपण सगळं करतो, पण स्वतःला मात्र करता समजतो आणि खरा प्रॉब्लेम तिथंच आहे तो. तर ते जरा ह्याच्यात आणखी क्लिअर झालं चांगलं. किती आपण स्वतःला प्रत्येकाचं म्हणजे मी हे केलं, मी ते केलं, घर मी बांधलं, माझ्यामुळे हे झालं, हा मीपणा कमी झाला तर मग आपण 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो असं. बरोबर. तर मिथ्या अहंकारानं प्रभावित आहोत आपण, आणि मिथ्या अहंकाराच्या प्रभावानं आपण स्वतःला समजतो की मी या गोष्टी केलेल्या आहेत. पण वास्तविकता आपण ही गोष्ट पण समजून घेणं आवश्यक आहे, किंवा प्रत्येक साधकाला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे की आपण प्रकृतीच्या द्वारा नियंत्रित आहोत. तर हे आपण ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे. जसं की त्यासाठी सुरुवातीला काही गोष्टी मी सांगत होतो की जे प्रकृतीचे जे घटक आहेत, पृथ्वी अग्नी वायू आकाश असेल, मन बुद्धी अहंकार असेल, तर हे सर्व भगवंतांच्या शक्ती आहेत. आणि इवन पचनासाठी आपण भगवंतांवरती अवलंबून आहे. मन जे आहे ते भगवंत आहेत. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भगवंतांच्या शक्ती आहेत.
तर अशा पद्धतीनं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण वापरत आहोत भगवंतांनी दिलेल्या, आणि त्यामुळं आपण अवलंबून आहोत प्रत्येक गोष्टीसाठी. काही अंशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे. अशा पद्धतीनं सदैव आपली ही भावना असली पाहिजे की आपण प्रकृतीच्या अधीन आहोत, अर्थात दुसऱ्या शब्दामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा अहंकार करायला नाही पाहिजे. आपण नम्रता दाखवली म्हणजे जेवढा आपण नम्र राहणार, तो सिद्धांत चैतन्य महाप्रभू सांगतात, त्रणादपि सुनिशेन तरोरपि सहिष्णुना. तर या ठिकाणी अहंकाराला काहीही मूल्य नाही, अहंकाराचं काहीही व्हॅल्यू नाही. अहंकार जिथं येईल त्या ठिकाणी केवळ आणि केवळ नुकसानच आहे. लाभ याच्यामध्ये आहे की अधीनता स्वीकार करणं आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, गुरूंच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणं. आणि अशा पद्धतीने काय होऊ शकतं, आपण 3 गुणांमधून बाहेर पडू शकतो. पण जर आपण समजत असेल नाही मी सर्व काही करत आहे, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपल्याला चान्स नाहीये की या प्रकृतीच्या अधीनत्वातून बाहेर पडण्यासाठी. तर महत्वाचं काय आहे की आपण अधीन आहोत हे स्वीकार करणं आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणं, अर्थात भक्तिमय कार्य करणं. ओके, धन्यवाद. वेळ झालेला आहे आपला. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण, बोला. प्रभूजी, आपण दिलेल्या क्लासबद्दल खूप खूप धन्यवाद. बऱ्याच गोष्टी याच्यामधून क्लिअर झाल्या. फक्त एक छोटासा प्रश्न आहे मला की आपल्याला जे आंशिक स्वातंत्र्य आहे त्याचा उपयोग आपण भगवंतांच्या शरणागत राहण्यासाठी कशा प्रकारे करू शकतो, याचे काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर किंवा सुरुवातीपासून आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत हे कसं करू शकतो? खूप छान. तर हा खूप सुंदर प्रश्न आहे खरं तर हे पहिला मुद्दा हा आहे की आपण, जसं की मी सांगितलं की आपण कंट्रोल आहे किंवा अधीन आहोत, परंतु काही प्रमाणामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे. असं जर का आपल्याला स्वातंत्र्यच नसतं तर मग आपण एका कठपुतलीप्रमाणेच असतो. परंतु भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, हे पण वास्तविकता आहे. तर आपण या स्वातंत्र्याचा कसा उपयोग केला पाहिजे जेणेकरून आपण भगवंतांच्याकडे जाऊ शकतो, तर हा प्रश्न आहे प्रभूजींचा. तर पहा, यासाठीच भगवंतांनी काय केलेलं आहे, आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं, भगवंतांनी आपल्याला भगवद्गीता दिलेली आहे. तर आपण काय केलं पाहिजे, या आंशिक स्वातंत्र्याचा उपयोग आपण काय केला पाहिजे की आपण वैदिक ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथांमध्ये आपल्यासाठी काय कर्तव्य आहेत, आपल्यासाठी किंवा आपण कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. तर मनुष्य जीवनासाठी जे मार्गदर्शक ग्रंथ आहे भगवद्गीता आहे, आणि या भगवद्गीतेच्या सूचनांनुसार भगवद्गीतेमध्ये आपल्यासाठी काय सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण आचरण करायला पाहिजे, या आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून. जर आपण आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग वैदिक ग्रंथांच्या आदेशांचं पालन करण्यासाठी केला तर आपण एकदम फास्ट गतीनं काय करू शकतो, भगवंतांच्याकडे अग्रेसर होऊ शकतो. भगवत प्राप्तीच्या मार्गावरती आपण तीव्र गतीनं प्रगती करू शकतो. तर हे स्वातंत्र्याचा सदुपयोग करण्याचा विधी आहे. जर का आपण त्याचा दुरुपयोग केला आणि वैदिक ग्रंथांच्या आदेशांचं उल्लंघन करत असेल तर या ठिकाणी आपण आणखी बंधनामध्ये अडकणार आहे. तर एका किंवा थोडक्यामध्ये सांगायचं तर आपण आपल्या आंशिक स्वातंत्र्याचा उपयोग वैदिक ग्रंथांच्या आदेशांचं पालन करण्यासाठी केला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे, आचरण करून आपण भगवंतांच्या दिशेनं किंवा भगवत प्राप्तीच्या मार्गावरती आपण जलगतीनं अग्रेसर होऊ शकतो. तर भगवद्गीता आहे, भागवत आहे, जेवढे पण आध्यात्मिक ग्रंथ आहेत, विशेषतः गीता भागवत, वैष्णवांसाठी गीता भागवत जे आहे ते सर्वोच्च ग्रंथ आहेत आणि या ग्रंथांच्या
आधारावरती आपण आपलं जीवन यापन केलं पाहिजे. तर काय होऊ शकतं, जसं की महामायेचं उदाहरण दिलं. एक आहे महामाया, एक आहे योगमाया. महामाया काय करते, जे जीव वैदिक ग्रंथांच्या आदेशांचं पालन करत नाहीत त्यांना ती काय करते, या ठिकाणी आणखी बंधनामध्ये टाकते, या ठिकाणी आणखी त्यांना क्लेश देते. परंतु जे जीव भगवंतांच्या वैदिक ग्रंथांच्या आदेशांचं पालन करतात त्यांना महामाया पण आणि योगमाया पण मदत करते. कशासाठी, भगवंतांच्याकडे जाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्वातंत्र्याचा जर सदुपयोग आपल्याला करायचा असेल तर वैदिक ग्रंथांच्या आदेशाचं पालन करायला पाहिजे. तर आपल्याला सगळे देवता सुद्धा आपल्याला मदत करतील की आपण भगवंतांच्याकडं लवकर कसे पोहोचू. पण जर का ग्रंथांच्या आदेशांचं पालन आपण करत नसेल, त्यानुसार आचरण करत नसेल, मग देवता सुद्धा काय करतात, आपल्याला समस्या निर्माण करतात. तर हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रंथांचं आणि वैष्णवांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीने आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करू शकतो. ओके, हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण माताजी. प्रणाम. नाही, जीवाची इच्छा नसताना हे 3 गुण काय एवढे जीवावरती हे करतात, म्हणजे जीवाला ह्या 3 गुणांच्या कार्य करावं लागतं. म्हणजे त्यांची इच्छा नसते जीवाची, पण तरी पण त्याच्यामध्ये का गुरफटतात? जीव जो आहे, ऍक्च्युली जीवाची इच्छा नाहीये असं म्हणू शकत नाही आपण, कारण की या ठिकाणी असण्याचं कारण आपली इच्छाच आहे. जीवाची इच्छा अर्थात म्हणजे त्याला या ठिकाणी दुःख भोगायचं नाहीये, हे आहे, बरोबर आहे की या ठिकाणी अनेक प्रकारचे कष्ट आहेत, त्या कष्टांमध्ये त्याला पडायचं नाही किंवा ते दुःख त्याला नको आहे. तर त्यासाठी जर त्याला या ठिकाणी दुःख नको आहे किंवा या प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन राहायचं नाहीये, तर ही जीवाची इच्छा जी आहे किंवा या गोष्टी त्याला नको आहेत, पण तरी सुद्धा त्याला त्या गोष्टींमध्ये राहावं लागतं किंवा त्या 3 गुणांच्या अधीन किंवा सर्व प्रकारचं कष्ट त्याला भोगावं लागतं. तर याच्या पाठीमागं सुद्धा त्याचे कर्म आहेत. जीव जो आहे त्याची जी पूर्वीची कर्म आहेत, त्या कर्मांचा प्रभाव म्हणून त्याला इच्छा नसताना त्याच्यामध्ये राहावं लागतं. मग त्याला जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याला तशी इच्छा करावी लागेल. त्याची इच्छा, आपली इच्छा नाहीये ना या ठिकाणी दुःख भोगायची किंवा या 3 गुणांच्या अधीन राहायची. तर आपली तशी इच्छा नाही आहे, तर आपण काय केलं पाहिजे, तशी इच्छा विकसित केली पाहिजे की मला या ठिकाणी दुःख नाही भोगायचं, मला या ठिकाणी या 3 गुणांच्या अधीन राहायचं नाहीये. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ती जिज्ञासा. तर आहे ना कुठं वर्णन, तर तशी जिज्ञासा आपण केली पाहिजे आणि योग्य जिज्ञासेद्वारे आपण काय करू शकतो, या ठिकाणी या 3 गुणांच्या अधीन आपण आहोत त्याच्यातून बाहेर पडू शकतो. तर इच्छा तर नाहीये कोणाचीच, परंतु आपले कर्म जे आहेत त्या गोष्टींना जबाबदार आहेत आणि आपण काय करू शकतो, तशी इच्छा विकसित करू शकतो आणि त्यानुसार आपण प्रयत्न करू शकतो. तर हे आपण तेवढं आपल्याला स्वातंत्र्य आहे, परंतु त्यासाठी आपल्याला तसं ज्ञान किंवा तसं गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शोधाव्या लागतील. जसं की थोडक्यामध्ये जसं की एक विद्यार्थी जो आहे, जेव्हा तो उच्च शिक्षण घेण्यासाठी, हायर एज्युकेशन घेण्यासाठी तो काय करतो, ऍप्लिकेशन भरत असतो. तर त्याच्यामध्ये ऑप्शन असतात कोणतं कॉलेज टाकायचं. तर तेव्हा तो विद्यार्थी काय करत असतो, तो माहिती घेत असतो की कुठलं कॉलेज माझ्यासाठी जास्त लाभदायक किंवा जास्त चांगलं आहे आणि त्यानुसार तो काय करत असतो, चॉईस करत असतो. तर जीवानं पण तेच करायचं आहे. जीवाला म्हणजे त्या विद्यार्थ्याला तेवढं नॉलेज असायला पाहिजे की कुठलं कॉलेज किंवा कुठलं विद्यापीठ किंवा कुठली युनिव्हर्सिटी माझ्यासाठी लाभदायक आहे. त्यानं त्या गोष्टीचं माहिती किंवा त्याबद्दल चौकशी त्यानं करायची असते, ते त्याचं कर्तव्य असतं त्या विद्यार्थ्याचं. तसं जीवाचं कर्तव्य आहे की आपल्यासाठी लाभदायक काय आहे, आपल्यासाठी नुकसानदायक काय आहे,
आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, आपण कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजेत. तर हे जिज्ञासा करणं, याचं ज्ञान प्राप्त करणं हे जीवाचं कर्तव्य आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करून त्या जीवानं त्याच्यासाठी जे लाभदायक आहे, कोणत्या गोष्टीमध्ये त्याला सर्वोच्च लाभ प्राप्त होऊ शकतो, तर त्या गोष्टी त्यानं करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे जीवाचं कर्तव्य आहे या ठिकाणी, विशेषतः मनुष्य जीवन प्राप्त केल्यानंतर. ओके, ठीक आहे, या ठिकाणी थांबूया आपण, वेळ झालेला आहे. हरे कृष्ण, धन्यवाद. मधुर प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, खूप खूप धन्यवाद आजच्या क्लाससाठी तुम्ही आल्याबद्दल. आणि खूप छान प्रकारे प्रकृतीचे 3 गुण हे समजून सांगितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. एकदा सर्वांनी हरे कृष्ण महामंत्र देऊन आजचा क्लास आपण इथं थांबवूया. हरे कृष्ण.